कधी कधी दुपारचे जेवण थोडे उशिरा झाले किंवा जास्त जेवण झालं तर रात्री तितकीशी भूक राहत नाही. अशा वेळेस मी ही हलकी फुलकी वऱ्हाडी खिचडी बनवते. या खिचडीला जास्त तामझाम लागत नाही व करायला अगदी सोपी व झटपट होते. तर अशा झटपट होणाऱ्या खिचडीसाठी मी 2 वाट्या तांदूळ घेतला आहे. निवडून स्वच्छ धुवून निथळीत ठेवा. नंतर 1 पाऊण वाटी तुरीची डाळ घेतली आहे. आपण खिचडी बनवताना मुगाची डाळ वापरतो, पण ही वऱ्हाडी खिचडी बनवण्यासाठी तुरीची डाळ वापरतात. तर तुरीची डाळ शिजायला थोडा वेळ लागतो, म्हणून ती धुवून सुरुवातीला आपल्याला शिजून घ्यायची आहे. थोडी अर्ध कच्ची शिजली की त्यामध्ये आपण धुवून ठेवलेला तांदूळ घालूया. त्यानंतर आपल्याला पाणी घालायचं आहे. जवळपास 2 ग्लास पाणी घाला व गॅस मोठा करा. त्यानंतर त्यामध्ये चवीपुरते मीठ व 1 चमचा हळद घाला व थोडे तेल घाला. 1 चमचा पुरेसे होईल. तेल घातल्यामुळे खिचडी मोकळी होते. आता खिचडी शिजेपर्यंत आपण तोंडी लावायला बटाट्याची भाजी बनवूया. बटाट्याची भाजी बनवण्यासाठी मी 1 मोठा कांदा, 7-8 लसूण पाकळ्या व 1 मोठा टोमॅटो घेतला आहे. 4 छोटे बटाटे घेतले आहेत. पॅन गरम करा व त्यात फोडणीसाठी तेल टाका. तेल गरम झाले की त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घाला व थोडे हिंग घाला. त्यामध्ये ठेचलेला लसूण पाकळा घाला. आता स्लाइस केलेला कांदा घाला. कांदा चांगला परतून घ्या. करपू द्यायचं नाहीये, आपल्याला थोडं ट्रान्सलुसंट होऊ द्यायचं आहे. दोन मिनिटे कांदा परतल्यानंतर आपल्याला स्लाइस केलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटोला सुद्धा तेलावर छान परतून घ्या. थोडा सॉफ्ट होऊ द्या. आता 2 चमचे सुके खोबरे घाला. हे खोबरे सुद्धा तेलामध्ये परतून घ्या. आता आपल्याला थोडी हळद, चवीप्रमाणे मीठ, धणेपूड 1 चमचा व गरम मसाला 1 चमचा घालायचा आहे. तुम्हाला आवडत असेल थोडं तिखट घाला व चांगले स्टर फ्राय होऊ द्या. तेलामध्ये सगळे मसाले फ्राय करा. 2 मिनिटे परतल्यानंतर स्लाइस करून ठेवलेले बटाटे घालायचे. मी बटाट्याच्या अशा छोट्या छोट्या फोडी बनवलेल्या आहेत, स्लाइस केलेल्या आहेत. तुम्हाला मोठ्या पाहिजे तर मोठ्या सुद्धा ठेवू शकता. बटाटे असेच तेलावर परतून घ्या. बटाट्याला सर्व बाजूंनी मसाला लागला पाहिजे. त्यानंतर झाकण लावून त्याला शिजू द्या. आपल्याला इथे पाणी घालायची गरज नाहीये. वाफेवरच बटाटा शिजून घ्यायचा आहे. फक्त मध्ये मध्ये चेक करा, बुडाला लागू देऊ नका. बटाटे चेक केले का, शिजले का बघा. शिजल्यानंतर त्यामध्ये फ्रेश कोथिंबीर घाला.
व गॅस बंद करा. आता आपण तडक्याची तयारी करूया. त्यासाठी एका तडका पॅन मध्ये मी अर्धी वाटी तेल घेतले आहे. तेल गरम झाल्यावर त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे घातले आहे. जर तुमच्याकडे कढीपत्ता असेल तर कढीपत्ताही घालू शकता. त्यानंतर मी थोडे हिंग घातले आहे व ठेचलेला लसूण घालायचा आहे. लसणाचं प्रमाण थोडेसे जास्त ठेवा. लसूण छान खमंग परतला की त्यामध्ये इथे खरं पाहिलं तर लाल सुक्या मिरच्या वापरतात, पण माझ्याकडे लाल सुक्या मिरच्या नव्हत्या म्हणून 3 ते 4 हिरव्या मिरच्या मी बारीक करून घेतल्या आहेत, त्या वापरत आहे. हिरव्या मिरच्या सुद्धा छान लागतात. हिरव्या मिरच्या चांगल्या फ्राय करून द्या. आता त्यामध्ये थोडेसे मीठ घाला, त्यामुळे तडक्याला छान चव येते. आता आपण प्लेटिंगची तयारी करूया. आपली खिचडी रेडी झाली आहे. एका ताटामध्ये ही खिचडी गरमागरम वाढून घ्या. साईडला बनवलेली बटाट्याची भाजी घाला. व खिचडीवर आपण जो तडका बनवला होता तो घाला आणि अशी ही खमंग अशी खिचडी पापडा सोबत सर्व करा. कशी वाटली मग तुम्हाला ही रेसिपी? नक्की ट्राय करा.